मित्रांनो, खरीप हंगाम 2024मध्ये जे शेती पिकाचं शेतकऱ्याचं जे नुकसान झालेलं होतं त्या अंतर्गत शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई ही मंजूर करण्यात आलेली होती. तर मित्रांनो, बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही भरपाई मिळणे सुरूसुद्धा झाले होते. काही शेतकऱ्यांना कंप्लीटसुद्धा झालेलं आहे असं कृषी विभागाचं म्हणणं आहे. त्यानंतर मित्रांनो, जिल्ह्यातील आपण ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेत आहोत तो जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी 85 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला होता. आणि त्या अंतर्गत जवळपास जे कृषी विभागाचं म्हणणं आहे की 84 कोटी 55 लाख रुपयांचा जे निधी आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावर आजपर्यंत वितरित झालेला आहे. आणि उर्वरित जे शेतकरी आहेत 65 लाख रुपयांचा निधी हा त्यांच्या खात्यावर वितरित होण्याचं काम हे प्रगतीपथावर आहे असं देखील त्यांचं म्हणणं आहे. परंतु खरं तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरमधून जे पीक विमा वाटप झालेलं आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांना मला वाटते थोड्या थोड्या रकमा म्हणजे काही शेतकऱ्यांना 100 रुपयापासून, काही शेतकऱ्यांना 19 रुपये, काही शेतकऱ्यांना 27 रुपये, काही शेतकऱ्यांना जे 51 रुपये 56 रुपये अशा पद्धतीच्या रकमा ह्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित झालेल्या आहेत. एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो तर 86 जवळपास 84 कोटी 55 लाख रुपयांचा हे निधी जर 10 रुपये 5 रुपये या पद्धतीनं वितरित होत असेल तर शेतकऱ्यांनी ते पीक विमा समजायचा की काही इतर गोष्टी समजायच्या की चुकून कुणाचा तरी खात्यावरचे जे रक्कम आहे 10-5 रुपये ते आपल्या खात्यावर आली की काय असा देखील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. तर कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार आणि राज्य शासनाने जे विमा हप्ता दिला होता त्यांच्या म्हणण्यानुसार 86 कोटी रुपयांचा निधी हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी वितरित करण्याचं ठरवलेला आहे. आणि पीक विमा कंपन्यांकडे हा निधी वितरित देखील करण्यात आलेला आहे. आणि जवळपास कंपन्यांनी 84 कोटी 55 लाख रुपये वितरित देखील केलेले आहे अशी देखील अपडेट आहे. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.